बातमी नाशकातून आहे। अनेक वर्षांनंतर उगमस्थानी गोदावरी नदी मोकळा श्वास घेणार आहे। त्र्यंबकेश्वर मध्ये बंदिस्त झालेली गोदावरी नदी मोकळा श्वास घेणार आहे। काही वर्षांपूर्वी नदीवरती काँक्रिटीकरण केल्यामुळे नदी बंदिस्त झाली होती। काँक्रिटीकरण करून नदीवरती स्लॅब टाकल्यामुळे कुशावर्त पासून ही नदी बंदिस्त झाली होती। त्र्यंबकेश्वर शहरामधून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरचे स्लॅब काढण्यात येणार आहेत। पूर्वीप्रमाणे त्र्यंबकेश्वर शहरातून गोदावरी नदी वाहणार आहे। यापुढे नदी 12ही महिने वाहत राहणार आहे आणि यासाठी एखाद्या धरणातून नदीमध्ये पाणी सोडण्याचं देखील नियोजन करण्यात येणार आहे। जलसंपदा आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। जे या ठिकाणचं महत्व आहे गोदावरी नदीचं की जी गावातून मधोमध ठिकाण मंदिराला लागून वाहत होती तीच बंद करण्यात आलेली आहे। तर मला वाटतं की ती काढणं जरुरी आहे, काळाची गरज आहे आणि ती 12ही महिने वाहिली पाहिजे असं शासनाला त्या ठिकाणी वाटतंय। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी परवा त्या ठिकाणी निर्देश दिले आले तेव्हा 3 दिवसापूर्वी की हे तात्काळ त्या ठिकाणी स्लॅब काढून टाका आणि त्या ठिकाणी चांगली त्या ठिकाणी रिपेअर करून सौंदर्यीकरण करून त्या ठिकाणी कोणी त्यात पडणार आहे याची काळजी आम्ही घेऊ, त्या ठिकाणी ती काळजी घेऊ। आजूबाजूला काय असेल कठडे करू, बॅरिकेड करू आणि ती काळजी आम्ही अधिक त्या ठिकाणी निश्चित घेऊ। पण तो स्लॅब आम्ही काढून त्या ठिकाणी नदी वाहती करू। अतिशय सुखद धक्का आहे हा। अतिशय चांगला ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। प्रशासनाचे खूप 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 आभार। कारण त्र्यंबकेश्वर म्हणजे गोदावरी आहे, म्हणजे त्र्यंबकम गौतमी तटे, तर पहिले गोदावरी आणि मग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे। त्यामुळे गोदावरीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ती इथे उगमस्थानावर आहे आणि तिला 1962 पासून तत्कालीन जे कुंभमेळे आले 12 वर्षांनी तेव्हा तिला बंदिस्त केलेलं होतं। त्यामुळे तो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे। अतिशय चांगला निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। खूप खूप आभार आहे।